शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे। राष्ट्रीय कृषी विकास योजनेद्वारे बियाणे, औषधे आणि खतांवर आपल्याला अनुदान मिळणार आहे। अनुदान किती मिळणार आहे? कोणकोणत्या पिकांसाठी या योजनेअंतर्गत आपल्याला अनुदान मिळणार आहे? किती जिल्ह्यामध्ये अनुदान मिळणार आहे? या योजनेअंतर्गत अर्ज करताना कोणकोणती आवश्यक कागदपत्र आहे आणि पात्रता काय आहे? ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्ही देखील या योजनेचा अर्ज करून फायदा घेऊ शकतात। चला व्हिडिओ सुरू करूया। लाभ मिळणारे बियाणे, तुम्ही येथे सोयाबीन, तूर, मका, मूग, उडीद आणि खरीप ज्वारीच्या बियाण्यासाठी अर्ज करू शकणार आहात। जास्तीत जास्त 2 हेक्टरच्या क्षेत्र मर्यादेपर्यंतच शेतकऱ्याला या योजनेचा लाभ दिला जातो। प्रत्यक्षासाठी बियाणे अनुदान 100% असेल। प्रमाणित बियाण्यांना जास्तीत जास्त 50% पर्यंत अनुदान देण्यात येईल। लाभार्थ्याने शेतकरीच असावे। बियाणे अनुदान योजनेसाठी पात्रता, प्रत्येक घटकांसाठी अनुदान फक्त एका योजनेमार्फत दिले जाऊ शकते। लाभार्थी अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जातीचा असल्यास जात प्रमाणपत्र आवश्यक आहे। एखाद्या शेतकऱ्याला कडधान्य पिकवायचे असेल किंवा त्याचा फायदा घ्यायचा असेल तर त्याच्या शेतात आधीपासूनच कडधान्य असणे आवश्यक आहे। आवश्यक कागदपत्रे: 8 प्रमाणपत्र, 7/12 प्रमाणपत्र, साहित्याचे कोटेशन, पंप, पाईपलाईन, शेतातील इतर घटकांसाठी चाचणीचे प्रमाणपत्र, पंपाच्या घटकांसाठी। अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती लाभार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र आवश्यक असल्यास पूर्वसंमतीपत्र, हमीपत्र। महा-डी-बी-टी बियाणे अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात। ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे। शेतकरी या योजनेसाठी त्यांच्या गावातील जवळच्या डेटा सेंटरला भेट देऊन अर्ज करू शकतात। अर्ज समाविष्ट करू शकतात आणि या अर्जाची मंजुरी सुद्धा मिळू शकतात। तुम्हाला याबाबत काही शंका असल्यास तुम्ही तुमच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन अर्ज करू शकतात। या योजनेअंतर्गत अर्ज करणारे शेतकरी लाभार्थी प्राप्त झालेल्या सर्व अर्जामधून लॉटरीद्वारे निवड केली जातील। या लॉटरी पद्धतीद्वारे निवडलेल्या शेतकरी बांधव लाभार्थ्यांना अनुदान म्हणून बियाणे दिले जातील। ज्या बियाण्यांसाठी अर्ज केला आहे ते बियाणे आणि पीक हे उपलब्धतेनुसार अवलंबून असेल। अशा प्रकारे तुम्ही देखील या योजनेचा फायदा घेऊ शकता व महा-डी-बी-टी पोर्टलवर तुम्ही देखील ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। जर आपला हा अर्ज पात्र झाला व आपला लॉटरीमध्ये नंबर जर लागला तर आपल्याला पिकांचे बियाणे मिळून जातील। अशा प्रकारे तुम्ही देखील या योजनेचा फायदा घेऊ शकता। अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ व शेतकरी संदर्भाचे नवनवीन अपडेट व सरकारच्या योजनेसंदर्भाची माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर चला भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये।